जय, दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्र निमित्ताने आयोजित या निरूपण मालिकेमध्ये श्री चक्रपाणी महाराज तथा श्री दत्तात्रेय महाराजांच्या लीळा आपण ऐकत आहोत। काल आपण श्री दत्तात्रेय महाराजांनी यदुराजाला ज्ञान दिलं त्याची कथा आपण ऐकलेली आहे। त्याचप्रमाणे चक्रपाणी महाराजांनी द्वारकेमध्ये कशा प्रकारे समाज प्रबोधन आणि ज्योत धरणाचे कार्य सुरू केलेलं आहे ते आपण ऐकलेलं आहे। श्री चक्रपाणी महाराज हे अतिशय सात्विकतेने त्या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या कार्याने, त्यांच्या अनेक चमत्कारांनी आणि त्यांच्या श्रेष्ठ व्यवहाराने अत्यंत लोकप्रिय झालेले होते। सर्वच लोक त्यांचे अनेक चमत्कार बघून त्यांना अवतारी पुरुष मानत होते आणि जसं त्या ब्राह्मणाचं त्याने श्राद्ध करायचं ठरवलं होतं, ते श्राद्ध भगवंताने मोडून काढलं आणि त्यालाही तशी आकाशवाणी झाली आणि सांगितलं समजलं की खऱ्या अर्थाने भगवंताने जे केलं ते योग्य केलं आणि म्हणून तो सुद्धा भगवंताच्या चरणी लीन झालेला आहे। अशी कथा आपण काल ऐकली। त्याचप्रमाणे एक स्त्री जी खीर करायला ठेवलेली होती, ती खीर सुद्धा थंड करत असताना तिचा हात त्या खिरीमध्ये गेला, तो सुद्धा स्वामींनी तिचं दुःख निवारण केलेलं आहे। अशा अनेक घटना श्री चक्रपाणी महाराजांच्या तिथे आपल्याला ऐकायला मिळत आहेत। कुठलाही अवतारी पुरुष असतात की त्या अवतारी पुरुषाच्या चरित्रांमध्ये अशा चमत्कारी घटना असतातच। काहींच्या अधिक असतात, काहींच्या कमी असतात, परंतु एक श्रेष्ठ अवतार असल्यामुळे चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामध्ये या बऱ्याच घटना आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा काही घटना आलेल्या आहेत, पण त्या फार कमी आहेत। कारण स्वामी अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करत असायचे आणि अंधश्रद्धा पसरणार नाही याची काळजी स्वतः सर्वज्ञ घेत असायची। आणि असं जर कोणी वागत असेल तर त्याच्या कडक शब्दांमध्ये प्रहार स्वतः स्वामी करायचे। एकदा काय झालं की नांदेडच्या परिसरामध्ये एक प्रतिष्ठित संत होते, संन्यासी होते, त्यांची खूप प्रसिद्धी होती। विष्णू भट्ट त्यांचं नाव, आणि त्या विष्णू भट्टांची प्रसिद्धी सर्वदूर त्या परिसरामध्ये होती। महाराजांनी ते ऐकली आणि विचारताय स्वामींना की असे हे विष्णू भट्ट एवढे प्रसिद्ध, एवढे मोठे संत म्हणून की प्रसिद्ध आहेत, काय प्रकार आहे? तेव्हा स्वामी त्यांच्याबद्दल सांगतात की विष्णू भट्ट जे आहेत की नाही, यांना एक सिद्धी प्राप्त होती, घोटिका सिद्धी त्याला म्हटलेलं आहे। ती अंगठी तोंडात घातली त्यांनी की ते आकाश मार्गे जात असत, अदृश्य होत असायचे, असे सर्व ते कामं करायचे। आणि मग संध्याकाळच्या वेळी कुठेतरी जायचे, एखाद्या भक्ताच्या घरी जायचं आणि अंगठी घातली तोंडात, मग ते जायचे आणि वरच्या ह्याच्यामध्ये लपून बसायचे आणि मग घरामध्ये काय काय चाललं ते सर्व बघायचे। मग घरामध्ये काय जेवण केलं, काय स्वयंपाक केलेला, काय गोष्टी चालल्या, हे सगळं ऐकलं त्यांनी की दुसऱ्या दिवशी तो भक्त आला की काल तू असं असं जेवण केलंस, तू आमची भाजी खाल्ली का?
तू आम्ही आमकामका बोलत होते असं त्याला सांगितलं. त्या भक्ताला असं वाटत नाही खरंच हे देव आहे. यांना सर्व काही समजतं. आपण घरी जे खाल्लं यांना तर काही आपण सांगितलं नाही, पण यांना कसं समजलं. आणि मग लोकांना आश्चर्य वाटायचं आणि आश्चर्य लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे आणि अशा प्रकारे त्याची प्रसिद्धी होत गेली. प्रसिद्धीची हाव इतकी वाईट असते, प्रसिद्धीची हाव अत्यंत वाईट. आणि हाव यांना प्रसिद्धीची हाव लागलेली होती आणि याही पेक्षा आपण जास्त प्रसिद्ध व्हावं, याही पेक्षा लोकांनी आपल्याला देवासारखं मानावं, म्हणून त्यांनी असं ठरवलं की सवंग प्रसिद्धी कशी मिळेल असा प्रयत्न करूया म्हणजे. आणि त्यांनी अचानकपणे घोषित केलं की एक सोमवारी पर्व होतं. त्या पर्वाच्या दिवशी तिथे नदीवर गोदावरीच्या पत्रावर खूप लोक जमलेले असतात, खूप लोक येतात. आणि त्या दिवशी त्यांनी असं जाहीर केलं की त्या दिवशी मी स्वतः सदैव स्वर्गाला जाणार आहे. आता सदैव स्वर्गाला जाणार आहे असं म्हटलं, लोकांना आश्चर्य वाटलं. लोक जमायला लागले, भजनं चालू आहेत, कीर्तना चालू आहे, सर्व गोंधळ चाललाय, खूप गर्दी तिथे जमलेली आहे. विष्णू भट्ट कसे काय सदैव स्वर्गाला जातात हे बघण्यासाठी सर्व लोक जमलेले त्यांनी सुरू झाली. बघ काय करायचं काय करायचं चाललंय, भजन चाललेले, कीर्तन चाललेले. विष्णू भट्ट तिथे पोहोचले, आले आणि त्यांनी ठरवलं की आता जायचं, सर्वांना आश्चर्य दाखवायचा, चमत्कार दाखवायचा सर्वांना. आणि म्हणून ती अंगठी तोंडात घातलेली आहे त्यांनी. त्या अंगठी तोंडात घालून सांगितलं की मी आता स्वर्गाला निघालो, सदैव स्वर्गाला निघालो. आणि असं म्हणून उडायला लागले, उत्पन्न करायला लागले. चालले 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 लोकांनी बघितलं, जय जयकार सुरू झाला. विष्णू भट्टांच्या नावाचा जय जयकार होतोय. सर्व लोक जय जयकार करतायत, भजनं करतायत, चाललंय, मोठमोठे आनंद व्यक्त करतायत की खरंच विष्णू भट्ट स्वर्गाला चालले, सदैव स्वर्गाला चालले. आणि असं पण निघालेले आहेत विष्णू भट्ट, चालले चालले चालले. अचानकपणे झालं काय की थोडेसे उन्हाळ्याचे दिवस होते आणि वावटळ असतात त्या वावटळ फिरतात, त्या तशी ती वावटळ फिरत आली आणि विष्णू भट्ट त्यांनी त्या वावटळीत सापडले. परत सापडले तर सापडले, काय झालं की नाकामध्ये त्याच्यातले ते धुळीचे जे कण असतात ते नाकात गेले. नाकात गेलं झालं काय की शिंक आली, शिंक आली की शिंकले जोरात. शिंके सरशी ती अंगठी जी होती ती खाली पडलेली. आता शक्यता संपली. अंगठी जशी खाली पडल्या गेली तसे सर 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 ओढून यायला लागले. आपण लोक मात्र अरे काय झालं, विष्णू भट्ट जवळ चाललंय, स्वर्गात चालले होते, विष्णू भट्ट परत कसे काय, लोकांना काय समजलं. तसे सर 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 तसे खाली आले. नदी होतं, नदीमध्ये पाणी भरपूर होतं, आपटले जोरात आणि नदीमध्ये पडले. नशात पाणी होतं म्हणून वाचले. पाय मोडला होता, दगडात आपटले तेव्हा पाय मोडला, परंतु जीव वाचला त्यांचा. आणि मग तरी सुद्धा लोकांना मग लक्षात आलं की काहीतरी गोंधळ झाला, काहीतरी यांचं चुकलं म्हणून हे खाली परत आले. परंतु तरी सुद्धा लोक त्याच प्रसिद्धीने त्यांना मानत होते. असल्या प्रकारची प्रसिद्धी किंवा असल्या प्रकारचे चमत्कार स्वामींना कधीही मान्य नव्हते. आणि म्हणून स्वामींनी त्यांना स्पष्टपणे त्या शब्दात त्यांना निषेध केलेला होता. आणि म्हणून स्वामींच्या चरित्रामध्ये तुम्हाला फार चमत्कार दिसतात, एक दोन चार आहेत नाही असं नाही, परंतु कमी आहेत. जसं श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की श्रीकृष्ण महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा काही चमत्कार आहेत. लहानपणी असताना चमत्कार दिसतात आपल्याला. एक लहानसा बालक मोठमोठ्या राक्षसांना मारतो, हा एक चमत्काराचा प्रकार. आश्चर्य वाटण्यासारखं त्या लोकांना, परंतु ते आहेत ते प्रसंगाप्रमाणे आहेत. आणि त्यानंतर मात्र जेव्हा भगवंत मोठे झाले आणि राज्य करू लागले त्यानंतर मात्र त्यांच्या चरित्रामध्ये चमत्काराचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यांनी जर ठरवलं असतं महाभारताच्या युद्धाच्या वेळी एका मिनिटात दुर्योधनाला संपवू शकले असते, एका मिनिटात दुर्योधनाचं काम तमाम करू शकले असते, कर्णाला मारू शकले असते, शकुनीला कुणालाही मारू शकले असते. परंतु तो प्रकार त्यांनी केला नाही. तो विधिवत जसं असेल नियमानं तसंच त्यांनी केलं. अर्जुनाला प्रवृत्त केलं आणि अर्जुनाच्या माध्यमातून या सर्वांचा संवाद केला. परंतु असं चमत्कार त्यांनी केले नाही. म्हणून परमेश्वरी अवतार जे असतात ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात कमी असतील, परंतु चमत्कार थोडेफार असतात. त्याच प्रकारे चक्रपाणी महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा आपल्याला अनेक चमत्कार बघायला मिळतात. आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये वातावरणामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेले चमत्कार त्या आहेत. आपने दग्धोधन पिता नक्षण कथन
सर्वज्ञ म्हणते कधी श्री चक्रपाणी रावळ पाताळ गुंफे असणे गोष्ट असे. एक दिवस चक्रपाणी महाराज पाताळ गुंफेमध्ये आसनावर विराजमान झालेले होते. गावीचे महाजनाव हे जवळी बैसले. गावातील प्रतिष्ठित लोक सर्व स्वामींच्या समोर बसलेले होते. तव श्री चक्रपाणी रावळी हास्य करून टाळी पिटवून उभे राहिले. आणि तेवढ्यात श्री चक्रपाणी महाराजांनी हसलेले आणि टाळी वाजवून उभे राहिले. कर पुष्करिले आणि हात अशा हातावर चोळलेले आहेत त्यांनी. आणि जसे हात चोळले तव कर काळे झाले. आणि मग अचानकपणे काही नसताना हात चोळल्यानंतर हात मात्र देवाचा काळा झालेला आहे. श्री चक्रपाणी रावळी म्हणितले सारंगराचा भोपा सारंगराचे आत्मकारणे वात जाऊ गेला. वात लावली. सारंगराचा भोपा, सारंगराचं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये मेहकर. त्या मेहकरला तिथला जो पुजारी होता तो तिथे दिवा लावत होता. आणि दिवा लावत असताना काय झालं की दिवा तर लावला. तो दिवा लावताना चांदवा म्हणजे पूर्वीच्या काळी जसं पीओपी आहे अनेक प्रकार येतात तसं पूर्वी काही नसायचं. आणि मग मंदिर असेल किंवा काही असेल तर अशा ठिकाणी कपड्याचा एक शिवला जायचा. तो कपडाचा ते पूर्ण मंदिराच्या छताला लावला जायचा. त्याला म्हटलेलं आहे चांदोबा. आणि अचानकपणे तो दिव्याची धग त्या चांदोव्याला लागलेली आहे आणि मग तो पेटलेला आहे आरती करत असताना. ते चांदोव्यास आगी लागली. चांदोवा जळू लागला. ते थोडून गेला आणि तो चांदोवा जसा जळायला लागलेला आहे तसा स्वामी म्हणतायत की आम्ही इथून त्याला विझवलेला आहे. हे ऐकून ते आश्चर्य झाले. म्हणजे समोर बसलेले प्रतिष्ठित मंडळी महाजन मंडळी त्यांना असं वाटलं मेहकर कुठे आहे, द्वारका कुठे आहे, एवढा अंतर दूर कसं यांनी कसं विधवलं असेल. त्यांना आश्चर्य वाटलं. तोच मास तोच दिवस लिहून मेहकराशी पाठविला. तोच दिवस आणि तोच महिना त्या महाजन मंडळीने लिहून ते पाठवलेलं आहे मेहकरला पत्र. आणि त्यांना विचारलं की असं काही झालं होतं का त्यावेळी. तेव्हा पुजारी म्हणतो की त्यावेळी स्वामी आमच्या जवळ इथे परत इथे उपस्थित होते देव आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने तो चांदोबा विझवला. महाजन लोकांना आश्चर्य वाटतं की ते इथेही होते आणि तिथेही होते कसा हा प्रकार. अशा प्रकारे स्वामी तो एक चमत्कार केलेला आहे. कामाख्या सुग्रीन प्रसंगी आंघोळी धानवाद कथन. एक उदी प्रतिष्ठानी आबाईसी पुरी रांधल्या. पैठण असताना आबाईसांनी पुऱ्या तयार केलेल्या आहेत. पिया रांधती आहे स्नेहा ते देखून बाईसांकडे देखील बाबा वृद्धा बाईसाच्या केसन्या पुऱ्या रांधल्या. आणि पुऱ्या छानपैकी त्या आबाईसांनी केलेल्या आहेत. आबाईसा या आहेत भट्टवासांच्या आई. महादाईसांच्या आई चुलत्याच आहेत त्या पण भट्टवासांच्या आई आहे. आणि मग त्यांना वृद्धाबाई म्हटलं जायचं. वृद्धाबाई त्याचं नाव होतं. म्हणजे एक टोपण नाव त्यांना बोललं होतं गोविंद प्रभूंनी. आणि बाईसा म्हणतात की बघा किती छान अशा पुऱ्या केल्या. तर पुऱ्या अशा केल्या होत्या इतक्या मोठमोठ्या केल्या होत्या की जसं काय त्या नेसायला पुरतील म्हणे गंमत केलेली थोडीशी. नेसायला एवढ्या मोठमोठ्या पुऱ्या केलेल्या आहेत. सर्वज्ञ बाई ही देव सुगृहिणी की. आणि स्वामी म्हणतायत की या देव सुगृहिणी आहे. म्हणजे श्री प्रभूंची सेवा त्या करत असायच्या. श्री प्रभूंची संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्याकडे होती वृद्ध बोला असणं. आणि म्हणून आणि कशा त्या म्हणतात की देवाच्या सेवा करणारी देव सुगरण आहे. आणि देवाला सुद्धा त्यांच्या हातचा पदार्थ श्री प्रभू बाबांना त्यांच्या हातचे पदार्थ आवडत असायचे. आणि म्हणून स्वामी सांगतात की त्या देव सुगरण आहे की पाक करू जाणे. त्या स्वयंपाक करू शकतात. त्यांना स्वयंपाकाची माहिती आहे. साग पाक बनवू जाणे आणि भाजी असेल किंवा काही कुठलाही पदार्थ त्या बनवू शकतात. एक द्वारावरती श्री चक्रपाणी रावळ गुंफे असणे उपष्ट होते. श्री चक्रपाणी महाराज एकदा गुंफेमध्ये आसनावर विराजमान झालेले. पासी अवघी महाजन बसले असे. जवळ संपूर्ण महाजन मंडळी बसलेली आहे. तेव्हा श्री चक्रपाणी रावळ हात देऊन उठले. आणि तेवढ्याच श्री चक्रपाणी महाराज मोठ्याने आवाज देऊन उभे राहिलेले आहे. हास्य करून हसलेले सुद्धा आहेत. टाळी वाजवून उभे राहिले आणि टाळी वाजवलेली आहे. श्रीमुखी आंघोळी घातली आणि आपल्या श्रीमुखामध्ये स्वतःचं मुख त्यांनी घातलेलं आहे.
मग महाजनी फुले रावळी ऐसे काही, तोंडी आंघोळी का घातली, तोंडामध्ये आंघोळी का घातली म्हणे अचानकपणे. श्री चक्रपाणी रावळी म्हणितले कावरळीची कामाख्या, आळंदपुरी वडे प्रिया तळत होती, पुरिया काढता कामाख्येची आंघोळी बोळली ते तोंडी घातली. आणि मग आळसपूर म्हणजे जे आपला अचलपूर आहे ना, त्या अचलपूरला ती आहे कावरळीची, पण अचलपूरला ती आलेली आहे. आणि तिथे अचलपूरला असताना ती वडे पुऱ्या वगैरे तळत होती. आणि पुऱ्या काढताना काय झालं की अचानकपणे त्या तेलामध्ये बोट अचानकपणे त्या तेलामध्ये गरम कढईमध्ये तेल बोट गेलेलं आहे आणि ते तोंडी घातली. आणि मग अचानकपणे तिकडे स्वामींनी तोंडामध्ये बोट घातल्यावर तिला मात्र काही त्रास झालेला नाही. मग महाजनी तोच मास तोच दिवस लिहून आळसपुराशी पाठविले. आणि मग तोच दिवस तोच महिना त्यांनी लिहून आळसपूरला पाठवलंय पत्र. तर कामाख्याने ते सात तुम्हा पुढे कवणे सांगितले, तुमच्या समोर कोणी सांगितले, ते म्हणते श्री चक्रपाणी रावळी सांगितले, देवाने आम्हाला सांगितलं. तिया म्हटलं हो ते दिवशी मी पोळली. तिया म्हटले श्री प्रभू गुणदर्शी हो असे. मग तिलाही आश्चर्य वाटलेलं आहे की श्री प्रभू गुणदर्शी आहेत चक्रपाणी महाराज. अवघ्या महाजनाशी आश्चर्य झाले. बाई श्री बाबा कामाख्येचे राष्ट्रकवण. ती कामाख्या कुठली येते, त्या स्वामी सांगतात ती कावरळची होती. याच कामाख्येच्या निमित्तानं श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार संपवलेला आहे, निळापुर येणारच आहे. अशा प्रकारे ही श्री चक्रपाणी महाराजांचे चरित्र आपण ऐकत आहोत. अलंकापुरी नाम विख्यात, तेथे शत्रुजीत राज्य करत नीतिवंत भूपती. आणि काल आपण देवल ऋषीची कथा ऐकलेली आहे. देवलानं कशा प्रकारे देवाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न होऊन दत्तात्रेय महाराज त्यांच्या प्रसन्न झालेले आहेत. आणि प्रसन्न झाल्यावर त्यांनी काय मागितलं, प्रसन्न झाल्यावर देव जेव्हा प्रसन्न होतो की तेव्हा काय मागितलं पाहिजे आणि काय न मागितलं पाहिजे याची ज्याला जाणीव असते ना, तो खऱ्या अर्थानं देवाला मागत असतो. आणि म्हणून त्यांनी प्रसन्न झाल्यावर देवाला मागितले की देवा तुम्ही चंद्र सूर्य असेपर्यंत इथे निद्रेसाठी यावं. त्यांनी मागितलं ते आजही आपल्यासाठी लाभदायक झालेलं आहे. आजही आपल्याला ते स्थान नमस्कार करण्यासाठी आहे आणि आपण ते नमस्कार करू शकतो. त्यांनी केलेलं कार्य आजही सर्व लोकांना, अनेक हजारो लाखो लोकांना ते लाभदायक ठरत आलेलं आहे आणि अजून यापुढेही ठरत राहणार आहे. आणि म्हणून मागितलं काय पाहिजे. एकदा काय झालं की सर्वज्ञ श्री चक्र स्वामी फिरत आपल्याच परिसरामध्ये कनाशीला आले. कनाशीला आले आणि नांदणी जे परिसर आहे की नांदणी अलीकडे स्थान आहे बाहेरच्या होतो, त्या नांदणीच्या ठिकाणी स्वामी मुक्कामी थांबलेले आहेत. काही भक्त मंडळी अशी होती त्यांना स्वामींना भेटायचं होतं. त्यात माहीमभट्ट महादेव सर्वच होती. आपलं दादोस आणि महादेव सागर होते. यांना देवाला भेटायचं होतं. आणि इथे जाताय तिथे जाताय, स्वामी कुठे आहे कुठे, स्वामीच्या लक्षात येत नाहीये, भेटत नाहीये. आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं भडगावरून की आता काही असो, आज जेव्हा देव भेटतील ना मला तेव्हाच देवाचं चरणोदक तेच आम्ही पाणी पिणार आणि देवाचा प्रसाद तोच आम्हाला अन्न. ते देव भेटल्याशिवाय आम्ही अन्नही घेणार नाही आणि पाणी पण घेणार नाही, असा दोघांनी प्रण घेतलेला. आणि मग प्रमाणे चालत 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 वेगाने चालतायत आणि देवाने सांगितलं आता आपल्याला इथे थांबावं लागेल, कारण भक्त मंडळी जसा पाचोळा उठतो की नाही तशी उडत उडत येत आहेत आणि आम्हाला भेटायची त्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे, आतुरता लागलेली आहे आणि मला त्यांना भेटावं लागेल असं म्हणून देवांनी त्या नांदणीला थांबलेले. मग महादायसा आणि ही सर्व मंडळी तिथं भेटायला येत आहेत. आणि रस्त्यामध्ये काय झालं की तेवढ्यात एक संन्यासी आलेला होता. तो संन्यासी याला देवाला पाहिलं, भेटला, देवाजवळ बसला आणि मग निघालाय. त्यांना देवापासून आनंद झालेला, स्त्री प्राप्त झालेली होती. तो अतिशय आनंदानं बाहेर निघालेले दोघं आणि म्हणतात काय तो देव आहे, काय त्याचं लावण्य, काय त्याचं सौंदर्य, किती सुंदर आहेत, किती चांगले आहेत, किती छान बोलतायत आणि किती चांगले आहेत ते देवाचं वर्णन करतात. तो बाहेर निघालेला आहे. आणि महादेशाने त्यांनी ते ऐकलं की हे वर्णन कुणाचं, हे तर आमच्या गोसावी यांचंच वर्णन आहे, आमच्या देवाचंच वर्णन आहे म्हणे, दुसरं कोणी असं असू शकत नाही. ते असं म्हणून भेटायला आले. खूप आनंद आला भेटता एकमेकांना.
अतिशय आनंदाने तिथे थांबलेले. दुसऱ्या दिवशी त्या गावातला जो ब्राह्मण होता की नाही, त्याला समजलं की देव आलेले आहेत, देवाला भेटायला जायला पाहिजे. आणि असं म्हणून ते देवाला भेटायला आलेले. देवाला भेटले, देवाला विनंती केली की देवा, हे माझं वाडा आहे गावाच्या मध्ये, गावातच आहे माझा वाडा, तिथे आपण यावं, उद्या सकाळी या माझ्याकडे, विनंती केली नाही. देव म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. त्याप्रमाणे देव त्यांच्या घरी गेलेले आहे. उंच असा आजही आपण ते कनाशीचं जे देवस्थान करतो की नाही उंचावर, तोच त्यांचा वाडा होता. सर्वज्ञ तिथे गेलेले, छानपैकी सर्व देवांचं व्यवस्थित स्वागत, सर्व त्यांनी आदर सत्कार सर्व केलेला आहे व्यवस्थितपणे. आदर सत्कार झाला, अतिशय मनापासून भक्ती देवाची केलेली आहे, सेवा देवाची केलेली आहे आणि उपहार दाखवला, सर्व सर्व काही व्यवस्थितपणे विधी सुरू केले. आणि मग देव प्रसन्न झालेले, सर्व विधीवर आटोपल्यानंतर देव तिथून निघाले. रस्त्याला लागले, हा वाटी लावायला लागला. देवाच्या लक्षात आले की याला काहीतरी हवंय, काहीतरी पाहिजे. रस्त्याने निघाले, रस्त्यात चालले नाही, थांबा म्हणे, आता मागा, काही पसंत आलं, काही मागायचं असेल तर माग. देवाने सांगितलं काही मागायचं असेल तर मागा. त्यामुळे देवा काय मागू म्हणे, तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे. नाही म्हणे, मागा तरी मागा, काही मागा. सोने हाती तकलं, सोन्याच्या हातून मला ताक भात भेटला पाहिजे. देवणे हे काय मागता येतं असं भेटेल म्हणायचं काय विशेष आहे, यापेक्षा आणखी काहीतरी श्रेष्ठ मागा. नाही म्हणे बाबा, मला तेवढंच पाहिजे, मला बाकी घेणं नको. तो ब्राह्मण इतका हुशार होता, सोन्याच्या हातानं ताक भात मागितलं, मी इतकं सहज मागितलं नाही त्यांनी. त्याचं काय होतं की त्याला काही थोडासा आजार होतो. तो आजार असल्यामुळे त्याचं लग्न झालेलं नव्हतं. आता लग्न झालेलं नव्हतं, मुलगा नाही तर सून नाहीये. सून या शब्दामध्ये त्यानं काय मागितलं की माझा आजार बरा झाला पाहिजे, आजार बरा झाल्यानंतर माझं लग्न झालं पाहिजे, लग्न झाल्यानंतर मला मुलगाच झाला पाहिजे. सून या शब्दात काय म्हटलं, सुने हाती तक्रभात. सुने हाती सून म्हटलं की एवढ्या गोष्टी एका शब्दात मागितल्या. आणि तक्रभात, ताक आणि भात पाहिजे. आता ताक पाहिजे आणि भात पाहिजे. ताक पाहिजे तर ज्या ठिकाणी मशीन दूध लागेल की नाही, ते मला सर्व द्या. आणि भातासाठी शेती जी होती, ती शेती थोडीशी तरी वादात अडकलेली होती, ती शेती सुद्धा मला जे सुटली गेली पाहिजे आणि मला सर्व धनधान्य भेटलं पाहिजे. दोनच शब्द, सुने हाती तक्रभात, ताक भात मला द्या असं म्हटलं. हे सगळं त्यांनी मागून घेतलं. देवा त्यांनी घेतलं, प्रश्न म्हटलेलं आहे आणि त्यांना त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी मिळाल्या. आणि त्यांना आशीर्वाद देऊन स्वामी पुढे निघाले. स्वामी सांगतात की प्रसन्न परमेश्वर झाल्यानंतर काय मागायला पाहिजे, असं मागायला पाहिजे. या लौकिक वस्तू आहेत, या लौकिक वस्तू तुम्हाला तुमच्या नशिबाप्रमाणे मिळणारच आहे, त्यात काही विशेष नाही. पण परमेश्वर प्रसन्न झाला काही तर विशेष मागायला पाहिजे, ते यांना मागितलं नाही. आणि त्यासाठी एका साळ्याची कथा सांगितली. साळी असेल, तुम्ही आपल्याकडे अजूनही असेल म्हणजे, तर ते काय करायचे की हातमाग त्यांच्याकडे असायचे आणि त्याच्यावर ते वस्त्र विणायचं काम करायचे साळीतून. असा एक साळी होता आणि तो त्याचा वस्त्र मागाचा व्यवसाय होता, कापड विणायचा व्यवसाय होता त्याचा. एक दिवस झाला काय की ते त्या मागाचं जे लाकूड असतं की लाकूड फुटलेलं होतं, खराब झालेलं होतं. मग शेजारच्या गावी बाजार होता, त्या बाजारामध्ये बऱ्यापैकी लाकूड फाटाकडे येत असायचा. हा साळी त्या गावामध्ये गेला, बाजारामध्ये, आणि तिथून ते लाकूड आणू असं म्हणून तो गेला तिथे. परंतु काय झालं की तिथे त्या बाजारात अशी भुलेला नव्हता, त्याकडे अडचणी असतील, ते लाकूड काही मिळालेलं नव्हतं आणि परत निघाला तो साळी. दुपारची वेळ, ऊन खूप झालेलं आहे, एका झाडाखाली जाऊन झोपलो. आता जसा झोपला आणि वर बघितलं तर त्याला जसं पाहिजे होतं तसं लाकूड वर होतं. कोण यायचं किती छान, आपल्याला हे मागासाठी आपण किती छान लाकूड आहे म्हणे, असा मनामध्ये विचार करतो. हे जर लाकूड मला मिळालं तर माझं कामच झालं, मी बाजारात मध्ये त्याच्यासाठी आलो होतो, हे काम माझं इथेच होऊन जाईल म्हणे. आणि असा मनामध्ये विचार करतो, पटकन ते लाकूड खाली पडलं. आता जसं खाली पडलं की नाही ते लाकूड, याला आनंद आला. आपण मनामध्ये विचार करतो लाकूड खाली पडलं म्हणे, पटकन उठला, ते लाकूड घेतलं आणि टाकीत घालून निघायला. तेवढ्यात ते झाड बोलायला लागलं, अगा साळिया, मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झालो म्हणे, तुला काही मागायचं असेल तर माग म्हणे. तू, मी कल्पवृक्ष आहे आणि मी प्रसन्न झालो, तुझ्या काही मागायचं असेल तर माग असं म्हटल्यावर हा काय म्हणतो, ठीक आहे आता तो प्रसन्नच झालाय म्हणे, तर मोडका आणखी एखादं लाकूड घेऊन टाक. देव म्हणतात प्रत्यक्ष कल्पवृक्ष प्रसन्न झाल्यावर लाकूड मागायची काय करू, तू त्यांना घड्याच्या घड्या मागितल्या असते वस्त्रांच्या,
त्या घड्या सुद्धा भेटल्या असतात, परंतु अल्पमती जीव त्यानं काय मागितलं तर लाकडं देणं मोडकं करून घेतलं. अशा प्रकारे त्याला मागता आलं नाही. आपल्याला सुद्धा जर परमेश्वर प्रसन्न झाला तर हे ज्या लौकिक गोष्टी आहेत त्या मिळणारच आहे, परंतु त्याही पेक्षा आपल्याला त्या देवाला मागता आलं पाहिजे, त्या देवाचं ज्ञान मागता आलं पाहिजे, त्या देवाचं प्रेम मागता आलं पाहिजे. आपण किती लोक मागतो, नाही मला ते नातू पाहिजे, मला सून पाहिजे, मला अमक पाहिजे, हेच आपण मागतो. आपण देवाला बाकीचं काही सांगत नाही, पण देवाला खऱ्या अर्थाने माहिती तुम्हाला काय पाहिजे. जसं एखाद्या आईला माहित आहे की नाही, आईला माहित असतं की या मुलाला काय दिलं पाहिजे. आपण मुलाची लायकी 100 रुपयाच्या वर नाहीये, त्याला 1000 दिले तर हा काहीतरी नुकसान करेल, म्हणून आई कधीही त्या मुलाच्या हातात 1000 रुपयाची नोट ठेवणार नाही किंवा 5000 रुपये देणार नाही, त्याला 50, 100, 10 रुपये देईल. तशा प्रकारे परमेश्वर सुद्धा त्याला माहिती आहे तुम्हाला काय द्यायचं, कधी द्यायचंय. तर हा तुमचा संपूर्ण भार तुम्ही त्या परमेश्वराला सोपवा. देवा तुला काय वाटेल ते कर, माझ्याशी तुला माहिती आहे मला काय पाहिजे ते, माझी काय अपेक्षा, माझ्या अपेक्षा सोडून दे, पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला माहिती देवा. आणि म्हणून जर त्या देवावर संपूर्ण भार सोडला, तुम्ही देवावर जर सर्व गोष्टी सोपवल्या, तर तो देव तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे, तो देणार. तुमच्या कर्मभोगानुसार बऱ्याच असं माणसांना वाटतं की माझ्याच मी एवढा देव करतो, मी एवढा देव धर्म करतो, पण माझ्या जीवनात दुःख का. दुःख हे प्रत्येकाला ठरलेलं आहे. प्रारब्ध भोगेक्षेत्र प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागणार, प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही, प्रारब्धही भोगावंच लागणार. फक्त परमेश्वर काय करणार त्याच्यामध्ये, तुम्ही जर त्या परमेश्वराची भक्ती करत असलात, देवाची भक्ती करीत असलात, तर ते फक्त मोठं जे विघ्न आहे त्याचं प्रमाण कमी होत असतं, परंतु प्रारब्ध हे कुठल्याही व्यक्तीला भोगावंच लागतं, ते चुकत नाही. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती करताना परमेश्वर प्रमाण कमी करत असतो आणि छोटे मोठे संकट असतात ते निघून जातात, परंतु मोठी जी संकट आहे तुम्ही जे जोडलेली कर्म आहे ते कर्म कमी करण्याचं काम परमेश्वर करत असतो. आणि म्हणून आपण त्या परमेश्वराची भक्ती करायची असते. बऱ्याचदा आपल्याला आपण काय घेऊन बोललेलं आहे, आपण काय शिबिरी आणलेली आपल्याला माहिती. शिबिरी तुम्ही जे घेऊन आलात की नाही, आता कुठे गावाला चाललात तुम्ही, तुम्ही जर कळण्याची भाकरी आणि चटणी दिली असेल तीच तुम्हाला खावं लागेल ना, तीच तुम्हाला खायची, तुम्ही तीच आणलेली आहे ती तुम्हाला खावी लागणार आहे. आणि म्हणून त्याच्यावर नाव ठेवत त्याला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आपण काय जोडलेलं आहे, आपण काय कर्म जोडू शकतो आपल्याला माहीत नसतं, आणि म्हणून आपण म्हणत असतो की मी एवढा देव धर्म करतो, तर पण मागे काय केलेलं आहे, मागे किती वाईट कर्म केलेले आहेत आपल्याला माहित नाही. आणि असंही आपण जीवनामध्ये किती वाईट कर्म करत असतो हे आपल्यालाही समजत नाही. बऱ्याचदा आपण नाही खोटं बोलतो, नाही ते व्यवहार आपण करत असतो, चुकीचे व्यवहार करत असतो, आणि त्याची कर्मफळ आपल्याला फळ आपल्याला भोगावी लागतात, आणि म्हणून असे दुःख आपल्या जीवनात प्राप्त होत असतं. विदर्भ देशा अंत अलंकापुरी नाम विख्यात, तेथे शत्रुजीत राज्य करता नीतिवंत भूपती. आणि ते सांगतायत की विदर्भ देशाच्या परिसरामध्ये अलंकापुरी नावाचा एक परिसर आहे, शहर आहे ते, आणि तिथे शत्रुजीत नावाचा राजा राज्य करत होता. अतिशय नीतिवंत असा तो राजा होता. त्यापासून ऐका ऋतुध्वज जन्मला देखा, सत्यवादी ही लोका उदारावा कामेरू सम. आणि त्याला ऋतुध्वज नावाचा मुलगा, अतिशय सत्यवादी अतिशय चांगला असा मुलगा त्याला जन्मलेला आहे. राज्य करता ऋतुध्वजासी, पुढे वार्ता कैसी, सावध करुणी चित्तासी, श्रोता परेसी सादरे. आणि अशा प्रकारे राज्य करत असताना ऋतुध्वज राजा राज्य करत असताना त्याची काय अवस्था होते आणि त्याच्या जीवनामध्ये कशी अवस्था हे निर्माण होतं प्रसंग, तो प्रसंग ते त्यांना सांगतायत. विंध्यनामे महापर्वती, गिरी कुहरे बहुवसती, तिथे गालवणीची वस्ती, जाळ निष्ठिती शीतलवेवरी. आणि तिथे गालव ऋषीचा परिसर तो आहे, तिथे अनेक गुंफा आहेत, गुहा आहेत, आणि अतिशय असा निबिड असं अरण्य तिथे आहे. शीतलवेवरी ऋषीश्वर, वस्ती करी निरंतर, गालवणी महाचक्र निष्ठा निर्धार नष्टांनी. आणि शीतल विवर जे आहे त्या विवरामध्ये अनेक ऋषी मंडळी आणि गालवणी सुद्धा ते आपली तपश्चर्या करतायत. तपोनिधी ज्ञाता तापसी, गृहाश्री पुत्र त्या झाले त्यासी, ते जे प्रतापे शरीराशी उभय बंधुसी समान. आणि त्या गालव मुनीला
अतिशय चांगला तपस्वी आहे, तपश्चर्या करतोय, भगवंताची प्रार्थना करतो आहे आणि त्याला त्या तपश्चर्या करत असताना त्याचं लग्नही झालेलं आहे, ग्रस्ताश्रमही त्याचा सुरू आहे, त्याला 2 मुलं झालेली आहेत. वडील नामे अश्वत जाण, दुसरा नागसूत नामना, पुन्हा ती शाणा, संत सज्जना जय मान्य. आणि वडील जो मुलगा आहे त्याचं नाव अश्वत आहे आणि दुसऱ्याचं नाव नागसूत आहे. आणि ते दोघेही अतिशय हुशार, अतिशय विद्वान, अतिशय बुद्धिमान आणि संत सज्जनांना सुद्धा ते मान्य आहे, लोकांचे सुद्धा ते सन्मान ठेवत आहेत, असे ते दोघेही मुलं आहेत. दोघे पुत्र गालव म्हणसी, आनंद वाटला मनासी, राज्यगती विद्यांचरासी, आनंदे माणसी निर्भर. आणि दोघेही पुत्र अतिशय चांगले असल्यामुळे, मुलं चांगली असते की आई वडिलांना आनंद असतो आणि मुलांचं चांगलं सुख असतं की आई वडिलांनाही आनंद असतो. तशा प्रकारे या दोघा मुलांचं गालव मुलीला अतिशय अभिमान वाटतोय आणि आनंद वाटतोय. विवराबाहेर निघाले दोघे जण, दिशा न्याहाळता देखील स्थान, उत्सावले दोघाचे म्हण देखून जावा लंकावती. आणि मुलं थोडीशी मोठी झालेली आहेत आणि आता मुलं मोठी झाली की थोडस बाहेर फिरायला पाहिजे असतं आणि म्हणून हे त्या विवराच्या बाहेर निघालेले आहेत. आणि बाहेर निघाल्यानंतर फिरता फिरता त्यांना अलंकावती जे शहर आहे ते दिसलेलं आहे, राजधानी दिसलेली आहे. प्रवेशले राजमंदिरा, राय सन्मान केला ऋषीश्वरा, अवती गौरवे उपचारा, षोडशोपचार करी. आणि तसेच ते राजमंदिरामध्ये, राजवाड्यामध्ये गेलेले आहेत आणि राजवाड्यात गेल्यानंतर राजानं त्यांचा अतिशय मान सन्मान केलेला आहे आणि सर्वांचा गौरव त्यांनी त्या राजानं त्या दोघा मुलांचा गौरव केलेला आहे. मैत्री पडली राजपुत्रासी, नित्य खेळायासी, दिवसा खेळवणी राजपुत्रासी, निशा समयासी गेली जाती. आणि मग तिथे त्यांच्याच वयाचा त्या राजाचा मुलगा होता आणि तो मुलगा असल्यामुळे त्या तरुण मुलं सारखीच होती दोघंही, त्यामुळे त्यांची आणि त्यांची मैत्री झालेली आहे. आणि मग हे सर्व त्या तिथे दररोज खेळायला जायचे त्या राजवाड्यामध्ये, दिवसभर तिथे खेळायचे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्या विवारामध्ये राहायला यायचे. ऐसे खेळता बहु दिवस, ऋषी किसे त्या पुत्रास, कुठे तुम्ही कविता दिवस ते महासदेवी जावे. आणि असे बरेच दिवस खेळत असताना ऋषी अचानकपणे एक दिवस त्यांना विचारतात की तुम्ही दररोज कुठे खेळायला जाता, ते आम्हाला तुम्ही सांगा म्हणे. ते म्हणती ऐकाता आता, आम्ही राजभूमी प्रवेशता, स्नेह जडला उभयता शत्रुताच्या पुत्रासी. आणि आम्ही दोघेही म्हणे सहजपणे फिरत फिरत तिथे गेलो राजवाड्यामध्ये आणि तिथे शत्रुताच्या मुलाशी आमची मैत्री जडलेली आहे आणि आम्ही तिथे जात असतो बरोबर खेळायला. पुण्य पावण ऋतुध्वज, साधू संतांतर घरी बोलू, मैत्री म्हणे तू या करू सांगितला चिरू आम्हासी. आणि तो पुण्य पावन शत्रुताचा जो मुलगा आहे, ऋतुध्वज आहे, तो अतिशय चांगला आहे, साधू साधन करणारा आहे आणि त्यांची आणि आमची मैत्री जुळल्यामुळे अतिशय आम्ही एकमेकांना प्रेमाने एकमेकांशी वागत असतो. विवाह नसे ऋतुध्वजासी, राजलक्ष्मी पूर्णविलासी, आनंद हृदयासी, धर्मे राज्यासी चालवत. आणि ऋतुध्वजाचा जो विवाह झालेला नसतो, लग्नही झालेलं नसतं आणि अतिशय आनंदाने तो राजपुत्र राज्यकारभारामध्ये लक्ष देत असतो. ऋषी म्हणे पुत्रासी, आम्ही भेटू येतो रायासी, चला जाऊ राजमंदिरासी, ऋतुध्वजासी भेटावया. त्या ऋषी म्हणतायत ठीक आहे, तुमच्या निमित्तानं मी सुद्धा त्या राजाला भेटायला येणार आहे आणि आपण राजवाड्यात जाऊया म्हणून भेटायला. राजमंदिरी प्रवेशले, राया ऋतुध्वजासी भेटले, सुखक्षेम निवेदिले, ऋषीश्वर कांतू. आणि अशा प्रकारे राजवाड्यामध्ये गेलेले आणि राजवाड्यात जाऊन राजाला ऋतुध्वजाला भेटलेले आणि दोघांनी एकमेकांचं सुखक्षेम विचारलेलं आहे, विचारलेलं आहे. ऋषीश्वर वृत्तांतू, गालवती ऋतुध्वजा, पुण्यपवित्र तू श्रोमणी राजा, आता यावे आमच्या काला, अश्विनी माझ्या विद्यांजली. आणि त्यात गालव ऋषी त्या ऋतुध्वजाला म्हणतायत की तू खऱ्या अर्थाने पुण्य पवित्र आहेस, अतिशय बलशाली आहेस आणि सर्व लोकांची काळजी घेणारा आहेस. आता तू आमच्याही कामी पडला पाहिजेस, साधू संतांच्याही पूर्वी तू आलं पाहिजेस आणि आमच्या आश्रमावर तुम्ही या म्हणे. घेऊन आला मी आश्रमासी, संतोषला राव माणसी, मुनी सांगे दुःखासी, दैत्यवार्तेसी समोत्या. आणि मग आश्रमामध्ये आल्यानंतर राजाला अतिशय आनंद वाटलेला तो आश्रम बघून आणि अतिशय आनंदानं तो त्यांना सर्वांना भेटलेला आहे. परंतु गालव मुनी सांगतायत की इथे आम्ही तपश्चर्या करत असतो, साधू मंडळी सर्व इथे तपश्चर्या करत असते, पण इथला जो राक्षस राजा आहे की नाही तो सारखा आहे, तो दैत्य
आणि आम्हाला इथे आमच्या यज्ञामध्ये मोडून टाकतो, यज्ञामध्ये त्रास देत असतो. अश्वशाल देवोन रायासी कुवलय तंतु दावी त्यासी ताल केतून आमे असू वनिमातला महावीर तुम्ही वनावा निष्ठुर महादुर्धर तालकेतू नावाचा जो असुर आहे तो या वनामध्ये अत्यंत माजलेला आहे आणि तुम्ही त्याला वधावं, असा हा दुर्धर जो तालकेतू त्याला आपण मारून टाकावं असं ते गालव ऋषी त्याला सांगतायत. वराह रूपाचा घेऊन वेश आम्हा पिढी राखलं असं हा वृत्तांत आणि वनासी अहो नरेश ध्वजा आणि वराह रूपाचा जे डोक्याचं रूप घेऊन तो या राजे लोक आपल्या ऋषी लोकांना सदैव त्रास देत असतो आणि आमचा यज्ञ उद्ध्वस्त करत असतो, म्हणून तुम्ही त्याला मारावं असं ते त्याला विनंती करतायत. अश्वशाला देऊन रायासी कुवलय तरुण लावी त्यासी हर्षला राजेश्वरी कोणी माणसी पण वेगळीशी चालणारा. आणि मग अशा प्रकारे त्यांची गोष्ट नोंदणी दिली आहे. अश्वशाळेमध्ये जाऊन छानपैकी घोडा त्यांनी त्यावेळी घेतलेला आहे, त्या घोड्यावर बसून ते निघालेले आहे. बैसोनिया तरंगावरी रावरी हाला सुतल विवरी नंगोणी गेला तरी मार्गाने सेना. आणि त्या घोड्यावर बसून तो राजा निघालेला त्या युद्धामध्ये आणि खूप पुढे गेलेला आहे. फक्त अंधार खूप मध्ये आहे त्या युद्धामध्ये. आवचित गाठ पडली दैत्यासी धुंद झाले दैत्य मानासी बाण घाते राक्षसासी तालके सुतनी उठविले. आणि अशा प्रकारे अचानकपणे त्या दैत्याची राक्षसाची आणि राजाची गाठ झालेली आणि दोघांचं युद्ध होऊन त्या युद्धामध्ये बाणाच्या घाताने राक्षसाला तालकेतूला त्या ऋतुध्वजाने मारून टाकलेला आहे. तालकेतू वधोनिया ऋतुध्वज घेऊन विजया गिरी कुहरी निघोनिया निधी निबिटांधरी पावला. आणि त्या तालकेतूला मारून ऋतुध्वजाने विजय प्राप्त केलेला आहे. आणि मग ती अंधारी गुंफाच आहे ती, त्यामुळे तो निबिड अशा त्या अंधकारामध्ये तिथे पोहोचलेला आहे. पुढे जाताची तरी नयनी देखील एक नगरी देखून राव विस्मय करी मंदिरीय पुरवता. आणि पुढे गेल्यानंतर एक शहर दिसलेलं आहे त्यामध्ये आणि ते शहर अतिशय सुंदर असं ते शहर आहे. ते शहर बघून राजाला सुद्धा आश्चर्य वाटलेलं आहे. मंदिरी अवलोकिता ते काळी दोखी देखील राजसवेलाळी तयासी देखून व्याकुळी कामाने तापला. आणि त्या मंदिरामध्ये अचानकपणे पूर्ण स्त्रिया त्याला दिसलेल्या आहेत, अतिशय सुंदर अशा त्या स्त्रिया आहेत, त्यांना तो भेटलेला आहे. राया देखून या नयनी सखी कुंडला बोलली वचनी म्हणे तू कोण या घोरवणी या वया म्हणे काय काज. त्या कुंडला जी दासी आहे ती त्याला विचारते की आपण कोण आहात आणि या घोर अशा जंगलामध्ये तुम्ही काय करत आहात. राव म्हणे एके सुंदरी मी वधला तुझ्यात्मक ऋषी वैरी ऐकून या सखी विचारी निजांतरी कुंडला ते. आणि तेव्हा तो राजा सांगतो तुम्ही हा तो तालकी राक्षस होता, त्याला नुकतंच मारलेला आहे, त्याला मारण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. कुंडला बोले ऋतुध्वजासी आता वरावे बदलसेसी स्वयंवर जुळवून निरोगासी विवाह कार्यासी आरंभले. आणि तेव्हा ती कुंडला सांगते की तुम्ही आता इथे आलेलेच आहात, तर या राक्षसानं मदालसेला पळवून आणलेला आहे. त्या मदालसा राणीशी तुम्ही विवाह करावा, त्या राजकन्याशी विवाह तुम्ही करावं अशी ती विनंती कुंडला त्यांना करते. ही विश्वासूची पवित्र कन्या पतिव्रता सुंदर रूप लावण्या आता पूर्वी मन कामना ऋतुध्वज राणा प्रेसी. आणि ही जी कन्या आहे ही विश्वासूची मुलगी आहे, विश्वासू राजाची मुलगी आहे आणि ती अतिशय सुंदर आहे, रूप लावण्ययुक्त आहे आणि म्हणून तुम्ही तिच्याशी विवाह करावा असं कुंडला त्यांना सांगते. रावे कसे कुंडले लागोणी ती कोण सांग मन लागोणी येरू म्हणे ऐकवटी निमित्त नया जाणे विंध्याची. आणि त्यात ती राजा त्या कुंडलीला विचारतो की तू कोण आहेस, तुझी माहिती सांग. त्यात ती म्हणते की मी त्या विंध्याची मुलगी आहे. स्वयंवर मांडोणी धडकरी प्रणामी मदसा सुंदरी हिची या स्वरूपाची थोरी न वर्णने चतुरी कवनासी. आणि हिच्या सौंदर्याची वर्णन थोरी म्हणजे कुणालाही सांगता येणार नाही, इतकी अशी सुंदर ही आहे असं ते त्यांना सांगतायत. याच्यामध्ये ही कथा अशा पद्धतीने आलेली असते तरी सर्वज्ञांनी सुद्धा ही कथा सांगितलेली आणि ती वेगळ्या पद्धतीने थोडीशी वेगळी आहे. यातलं कथानक थोडंसं वेगळं आहे, त्यातलं कथानक थोडंसं वेगळं, तेही तुम्हाला सांगतो, तेही माहिती असते. ही जी मदालसा आहे की नाही, ही मदालसा लहानपणापासूनच ईश्वर भक्तीमध्ये लीन असणारी मुलगी होती.
आणि ती लहानपणापासून तिने असं ठरवलेलं असतं की मला लग्न करायचं नाही, मला दत्तात्रय प्रभूंचीच भक्ती करायची. तिचं पूर्णपणे ठरलेलं असतं. पण होतं काय की असाच एक हा जो तालकी राक्षस आहे तो तिचं अपहरण करतो आणि अपहरण करून त्यात विवरामध्ये तुला ठेवलेलं असतं. पण तेव्हा हा ऋतुध्वज राजा तिथे येतो. ऋतुध्वज राजा तिथे येतो आणि तिला त्याच्याशी विवाह करावा लागतो. लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर तिच्या मनामध्ये मात्र देवभक्तीचा, दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीचा जागर सदैव असतो. दत्तात्रय प्रभूंची भक्ती केली पाहिजे हा तिचा विश्वास असतो आणि म्हणून ती संसारात जरी असते तरी सदैव दत्तात्रय प्रभूंची भक्ती करत असते. नियमाप्रमाणे मुलगा होतो, पहिला मुलगा होतो, दुसरा मुलगा होतो, 7 मुलं झाली. पण प्रत्येक मुलाला लहानपणापासूनच दत्तात्रय प्रभूंच्या भक्तीचा महिमा ती सांगत असते. दत्तात्रय प्रभू कसे ईश्वरी अवतार आहेत त्याची माहिती सांगत असते आणि दत्तात्रय प्रभूंची भक्ती केली तरच आपल्या जीवनाचा उद्धार आहे हे प्रत्येक मुलाला लहानपणापासूनच सांगितलेलं असतं. हे सांगितलेलं असल्यामुळे त्या मुलांवर ते संस्कार झालेले असतात. ती मुलं थोडेसे मोठे झाले की माहुरला निघून जातात. असा 1 नाही 2 नाही 7 मुलं झाली की 7चे 7 मुलं सुद्धा माहुरला निघून गेली. मग आता राजाला असं वाटलं की मुलं तर होत आहेत, ऋतुध्वजाला असं वाटलं मुलं तर होत आहेत, परंतु एकही मुलगा आपल्या राज्याला वारस कोणीच नाहीये. मग करायचं काय? 8व्या मुलाच्या वेळी राणी बाळंतीण झालेली आहे, थोडीशी बेशुद्ध अवस्थेमध्ये. तेवढ्यातच त्या बालकाला उचललं आणि तिकडे घेऊन गेल्यानंतर ती परत शुद्धीवर आली. विचारलं बाळक कुठे आहे? नाही म्हणे जन्मताच मरण पावलं त्यामुळे आम्ही त्याचा विधी करून आलो. असं म्हटलं तर दुःख वाटलं, वाईट वाटलं, रडली थोडीशी, निशांत झाली आणि मग आपला संसार सुरू आहे. त्या मुलाला यांनी उचललं आणि दुसरीकडे नेलेलं आहे. दुसरीकडे नेऊन वाढवायला सुरुवात केली. राजविवाह वैभवामध्ये, भोगविलासामध्ये वाढवायला सुरुवात केली. कसलेही संस्कार नाही, राजवैभवाचंच काम, सर्व राज्याचा जो गोंधळ आणि मोठ्याचं पोरग असतो, मोठ्या श्रीमंताचं पोरग, कोण बोलणार त्याला, कोण रागावणार त्याच्यावर, कसंही वाटेल तसं वागायचं, कसं वाटेल तसं राहायचं आणि त्याला कसंही जे त्याला मागितलं ते त्याला भेटायचं. आणि अशा प्रकारे लाडातला मुलगा तो वाया गेला. काही मागू लागला, काही लोक काही वेळ त्याला देऊ लागले आणि अशा प्रकारे मोठा व्यसनं लागली, सर्व व्यसन करायला लागला, दारू पिऊ लागला आणि काय काय व्यसन स्थिती करायला लागला. आणि मग असा 17, 18, 20 वर्षाचा मुलगा झाला आणि आईकडे आणून केला, हा तुझा मुलगा आहे, हा वाया गेलाय, याला आता व्यसन लागली, तू असं करायच्या संस्कार टाक, याला सुधरव म्हणतो. आता याला सर्व सवयी लागलेल्या, सर्व वाईट सवयी लागलेल्या आणि वाईट सवयी लागलेली माणसं चांगलं कोणाचं ऐकतात का? नाही ऐकत. चांगलं कोणी सांगायला गेलं त्याच्यावर ते उलट करतात आणि काही सांगितलं ते ऐकत नाही. मुलं तारुण्यात आलेली मुलं ऐकायला तयार नाही. आणि आईला अतिशय वाईट वाटतं की आपला एक मुलगा व्यसनी झाला, आपला एक मुलगा वाया गेला आणि या संसारात येऊन आपला काय फायदा? आपला एक मुलगा जर व्यसन करत असेल, आपला एक मुलगा जर वाईट मार्गाला लागलेला असेल तर आपल्या जगण्यामध्ये काही अर्थ नाही, आपण इथं थांबण्यात काही अर्थ नाही. आपला संसार करूनही काही आपला फायदा नाही. आणि असं म्हणून आईने ठरवलं की आता या क्षणी संसाराचा त्याग करायचा, नाही राहायचं मला संसारामध्ये, नाही मला संसार करायचा. माझा जर मुलगा वाईट मार्ग लागला तर मी संसार करून काय फायदा? आणि म्हणून मी संसार सोडला पाहिजे, संसाराचा त्याग केला पाहिजे. आणि असं म्हणून आईने त्या संसाराचा त्याग केलेला आहे आणि निघाली आहे. माहूरला जायला निघाली संन्यास घेऊन. आणि जाताना मुलाला सांगितलं की बाबा तू आता व्यसनी झालायस, वाईट वळणाला लागलेला आहे, किती मी तुला सांगितलं तरी तू ऐकणार नाही. परंतु तुला एक सांगते की जेव्हा तुला कधी असं वाटेल की आता जगण्यामध्ये आपल्या काही अर्थाने नेलं पाहिजे आपण, असं जेव्हा तुला वाटेल की नाही, त्यावेळी मी एक चिठ्ठी ताई दिला तिने मला, हा ताई तू उघड, या जी चिठ्ठी आहे ती वाच आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे म्हणजे काय करते, चिठ्ठी घेतली, ते ताई घेतला, कमरेला बांधला आणि आपलं कार्य सुरू. आई निघून गेली. आता बोलायला पण नाही, वडील वारलेले होते, कोणीच नव्हतं, बोलायला पण नव्हतं. राज्य हाच करत होता, राज्याच्याच ताब्यात. राज्य कसलं करतो, हा भोगविलासामध्येच मग्न आहे सगळे लोक आणि त्या भोगविलासामध्ये मग्न असल्यामुळे याला कुठलेही राज्य करता येत नाही, कुठल्या युद्धाची माहिती नाही, काही नाही. शेजारचा राजा अचानकपणे याच्यावर आक्रमण करतो. आक्रमण केल्यामुळे याला नाईलाजाने युद्धाला जावं लागतं. युद्धाला जातो, हा सैन्य असतं, सैन्य मारलं जातं, याला युद्धाची कला माहित नाही, काय नाही. सैन्य मारलं जातं, सर्व संपूर्ण राज्यावर
त्या शेजारच्या राजानं आक्रमण करून तो राज्य बळकावून टाकलेलं असतं आणि हा मात्र एकटाच कसा तरी त्याच्यातून वाचतो मरता मरता याच्यामध्ये हल्ल्यामध्ये आणि कसा तरी वाचून बाहेर निघाला. चांगल्या जंगलामध्ये येऊन उभा राहिला आणि मग लक्षात आलं की आता आपलं सर्व काही गेलेलं आहे. आपल्याकडे राज्य राहिलेलं नाही, आपल्याकडे संपत्ती नाही, आपल्याकडे वैभव नाही, आपल्या ज्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा त्यांना आता त्या राज्याने वैभवलेल्या आहे. त्यामुळे आता कफल्लक झालं, भिकारी झालो, आपल्याकडे आता काहीच नाही. एवढा मोठा श्रीमंत असलेला राजा असलेला आणि भिकारी झालेला म्हटलं त्याला अतिशय वाईट वाटलं की आपलं सगळं गेलंय आणि आता अशा जगण्यात काय अर्थ आहे. जर सर्व आपलं गेलेलं आहे, सर्वस्व आपलं लुटल्या गेलेलं आहे, या जगण्यात काय अर्थ आहे, मेलं पाहिजे. आणि म्हणून आत्महत्या करायचा विचार त्याच्या मनात येतो आणि तेवढ्याच लक्षात येतं की आईनं आपल्याला सांगितलं होतं किंवा असा प्रसंग तुझ्या जीवनात येईल की नाही, तेव्हा हे ठेवाच आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, काय त्यांना आत्महत्या तर करायचीच आहे, मरायचं तर आहेच, आपल्याकडे जगण्यासाठी काही राहिलंही शिल्लक नाहीये आणि मरायचं तर आहेच. पण मरण्याच्या आधी आईने काय सांगितलं तेवढं थोडंसं ऐकावं आणि मग त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करून नंतर मरणाला आपण स्वीकार असं म्हणून त्यांनी एक चिठ्ठी उघडली, वाचली. त्यात एकच असतं, तू याच क्षणी माहूरला श्री दत्तात्रय प्रभूंना शरणी. एकच मात्र लिहिलं आहे, काहीच लिहिलं नाही. याच क्षणी श्री दत्तात्रय प्रभूंना तू शरणी ये माहूरला. असं म्हटलं ठीक आहे, आईची शेवटची इच्छा होती, आपण बघूया, जाऊन येऊया, कोण दत्तात्रय प्रभूंना भेटूया. आणि असं म्हणून राजा निघाला. चालला अरळ त्याचं नाव, चाललाय माहूरला चाललाय. माहूरला दत्तात्रय वगैरे बघितलेलं नाही, माहूर कधी बघितलेलं माहिती नाही. आणि चालले निघाले डोंगर चढायला लागले. डोंगर चढायला लागले. आपण तुम्हाला माहिती आहे की एक वनदेवाकडे रस्ता होतो, एक वरच्या टेकडीकडे रस्ता. त्या कोपऱ्यावरच एक मंदिर आहे. त्या कोपऱ्यावर दत्तात्रय मार्गी उभे होते आणि तिथे उभे राहून दत्तात्रय मार्गी कसा आवाज दिला की शंभली शंभली शंभली, शांत हो राजा, शांत हो राजा, शांत हो राजा. 3 वेळा हा शब्द शंभली शंभली म्हटल्यानंतर तो शब्द जसा त्या अर्ळकाच्या कानामध्ये शिरला, तो शब्द हे कानामधून शिरून अंतःकरणात शिरले आणि अंतःकरणात शिरल्यावर जे दुःख होतं ते एका अक्षरात नाहीसं झालं. आपलं काही हरवलेलं आहे, आपलं काही गेलेलं आहे, आपलं राज्य हरवलंय, आपल्या पत्न्या गेल्या, आपली संपत्ती गेली, कुठल्या गेली, कुठलाही दुःख त्याच्या अंतःकरणात राहिलं नाही. फक्त सुख आणि सुख त्याच्या अंतःकरणात निर्माण झालं. आनंद मनामध्ये भरला गेला, हर्ष मनामध्ये भरला गेलेला आहे. आणि तो मनामध्ये विचार करतो की एवढा आपण दुःखी असताना अचानक हे शब्द आपल्या अंतःकरणात आले आणि आपल्या अंतःकरणातलं दुःख निघून कसं गेलं, काय झालं नेमका, काय चमत्कार आहे, कुणाचा आवाज आहे. आणि कुणाचा आवाज असं बघून पुढे बघतो, थोडासा पुढे आला, बघितलं तर दत्तात्रय महाराज उभे असतात. त्यांचा तो आवाज असतो, धावत जातो, श्री दत्तात्रय महाराजांचे चरण करतो, पायाजवळ बसतो, चरणाजवळ बसतो आणि अतिशय दुःखपूर्वक देवाला प्रार्थना करतो, देवा मी आईचं ऐकलं नाही, आमच्या परिवाराचं ऐकलं नाही, कुणाचं ऐकलं नाही आणि त्यामुळे आज माझी ही अवस्था झाली. दत्तात्रय महाराजांना समजावून सांगतायत. थोड्या वेळात माता त्यांचे 7ही भाऊ हे सर्व एकत्र येतात, बसले, बोलतायत, गप्पा मारतायत, सांगतायत, एकमेकांशी बोलतायत आणि अतिशय छान सर्वांचा मिलाप झालेला आहे, बसणं बोलणं झालेलं आहे. आणि त्यानंही सांगितलं की आजपासून मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही आणि मी दत्तात्रय प्रभूंचीच भक्ती करणार आहे आणि मला इथेच राहायचं. देवाने सांगितलं तू इथे राहण्यासाठी नाहीये, तुला पूर्ण राज्य तुला पुन्हा प्राप्त होईल. दत्तात्रय महाराजांनी आशीर्वाद दिला, तुला राज्य प्राप्त होईल, तू पुन्हा चक्रवर्ती राजा होशील, त्याला आशीर्वाद दिलेला आहे. परंतु एकच गोष्ट अशी लक्षात ठेव म्हटली की संसार करायचा आहे तुला, संसार तू कर, पण संसार करत असताना देवधर्माची सुद्धा आपण तुम्हाला आली पाहिजे. देवधर्म सुद्धा तुमच्यातून घडलाच पाहिजे. केवळ संसार नाही होणार. संसार जर तुम्हाला सुखाचा करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा धर्माची आचरण, धर्माचं आचरण तुम्हाला केलं पाहिजे. पाळी व्हायचं आपलं काय आणि म्हणून अशा प्रकारे तुम्ही तो संसार करत असताना देवधर्म विसरला नाही पाहिजे. देवधर्म तुमचा सुरू असला पाहिजे. देवधर्म जर तुमच्या संसाराच्या मुळाशी असेल, धार्मिकता जर तुमच्या संसाराच्या मुळाशी असेल तर तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो, तुमचा संसार आनंदाचा होऊ शकतो.
तुमच्यामध्ये आत्मबल निर्माण करण्याचं काम देवधर्म करत असतो. संसार म्हटल्यावर तुम्हाला सुख पाहता जवाकडे आणि दुःख पाहता दुःखाचं संस्कार, परंतु ते दुःख सहन करण्याची क्षमता, दुःख सहन करण्याची ताकद या देवधर्मामुळे प्राप्त होत असते. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये तो देवधर्म असला पाहिजे, देवाची भक्ती तुमच्या अंतःकरणात असली तर ते सर्व दुःख सहन करण्याची क्षमता, दुःख सहन करण्याची ताकद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्या दुःखातून तुम्ही सहजपणे पार. काही दुःख अशी असतात माणसाला की त्या दुःखांचा स्वीकार केला पाहिजे. माणसं स्वीकार करण्याशिवाय पर्याय नसतो, ते होणार नाही. त्रास आहे, किती तुम्ही म्हटलं तर तुम्हाला त्रास किती नाकार दिला आणि जर प्रवाहाच्या विरोधात तुम्ही पोहायचा प्रयत्न केला ना, तुम्हाला त्रास होणार. तो प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करू नका. जसं चाललंय तसं त्याला स्वीकार करा. त्या दुःखाला जर तुम्ही स्वीकार केला तर तो दुःख तुमचं कमी होणार. पण सारखं त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष द्या की हे दुःख आहे मला, हे दुःख आहे मला हे दुःख आहे, माझ्या अमक्या मला त्रास आहे. मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, संसाराचा अनेक त्रास असतात, आई वडिलांचा आजार असेल, आपला स्वतःचा आजार असेल, अनेक दुःख संसारामध्ये. पण त्या दुःखाचा जर सारखा विचार करत राहाल ना तर तुम्हाला अधिक त्रास होतो. म्हणून त्याचा विचार फार करू नका. त्या गोष्टी सोडून द्या, त्या देवावर सोडून द्या, देवावर सोपवून द्या. त्या देवावर ज्या तुम्ही त्या गोष्टी सोपवाल ना त्या नक्की तुमचा परमेश्वर ते काम करणार आहे, कार्य करणार आहे. त्याचा विचार करू नका. परंतु त्यासाठी तुमची भक्ती कुठे कमी पडू देऊ नका, तुमची श्रद्धा कुठेही कमी पडू देऊ नका. तुम्ही सदैव त्या परमेश्वरावर ते कार्य सोपवा. परमेश्वरावर कार्य सोपवल्यावर ते कार्य परमेश्वराचं आहे, त्यांचं नाही. ही जबाबदारी परमेश्वराची आहे, ती जबाबदारी देवाची आहे. आज ना उद्या ते कार्य नक्की चांगल्या सुखाने पार पडणार आहे, चांगल्या सुखाने होईल. ते त्याची चिंता करू नका. बरोबर त्या गोष्टीमध्ये जास्त विचार केला तर तुम्हाला त्रास होणार आहे. आणि म्हणून त्रास काय नसेल अखंडपणे त्या परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचा ध्यास आपल्या अंतःकरणात ठेवा. नक्कीच आपलं सर्व गोष्टी तोच पुरवणार आहे, ती आपली आई आहे. आणि आईला मी तुम्हाला सांगितलंय, आईला समजतं काय द्यायचं, मुलाला कधी द्यायचंय. तो परमेश्वर नक्की तुम्हाला त्या गोष्टी देणार. त्याचा विचार करू नका आणि सदैव आपल्या त्या परमेश्वरच्या दिली म्हणा डोळ्यापासून. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.